त्या ठिकाणी येतील. टाइमर स्टार्ट झालाय. पहिल्या चेंडूवरती मात्र चेंडू गेलाय सीमारेषे पार, देऊन जाईल खणखणीत चौकार. बिली बावडी स्टाईल या ठिकाणी रवीने मात्र चौकाराचा इशारा दिलाय. 4:29 ला झालाय. टाइमर चालू झालाय 20 मिनिटांचा. ओ हो, इथे मात्र फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश आलंय. विशाल मुजुमले यांना मात्र माघारी परतावं लागतंय. नवनाथ खुद्द संघाचे संघनायक गोलंदाजी मार्कवर. पहिल्याच चेंडूवरती मात्र षटकार दिला, चौकार दिला. दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला माघारी पाठवलं. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी केलंय. नवीन फलंदाज अनिकेत मुजुमले असेल. कशा पद्धतीने फलंदाजी करेल हेही आपण पाहणार आहोत. नवनाथ टू अनिकेत हा सामना रंगेल. इथे मात्र ओव्हरहाईटचा नो बॉल त्या ठिकाणी दिलाय. मसूल होईल. षटक समाप्ती. 2 षटकानंतर एक षटकानंतर 2 बाद 7 असा धावफलक झालाय. नितीश नाना पंडित आणि दादा 4 मॅचेसचे 2 विकेट त्यांनी त्यांच्या नावावरती केल्यात. दादा सामना करतील नवनाथ यांचा. हो, इथे मात्र नवनाथ यांनी मात्र त्रिफळा उडवलाय. फर्निचर डिस्ट्रॉय करून टाकलंय फलंदाज दादा मुजुमले यांचं. इथे मात्र नवीन फलंदाज येतील ते मनोज मुजुमले. दोन चेंडू टाकले, 2 धावा दिल्या आणि एका फलंदाजाला माघारी पाठवण्यात यश आलंय. बहुली या संघाला. मनु मुजुमले हे असतील ते फलंदाजीसाठी. न्यू बॅटर इन फॉर दी टीम जय भवानी कोंढणपूर. जय भवानी कोंढणपूर 3 बाद 9. 1.3 षटकांचा खेळ झालाय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 बाद 9 असा हा धावफलकावरती आपण पाहतोय. 1.3 षटकांचा खेळ झालाय. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडूचं प्रदर्शन या ठिकाणी टाकलं जात आहे. दोनही नवनाथ चांगली गोलंदाजी करतायत. नवनाथ भगत, नवनाथ रानवडे. 1.4 षटकांचा खेळ झाला. 9 धावा धावफलकावरती. इथे मात्र जखडून ठेवण्याचं काम केलंय. पुन्हा एकदा निर्धावाचा चेंडू, शेवटचा चेंडू या षटकातील असेल. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकण्यात यश आलंय. 1 विकेट त्यांनी घेतली. 2 धावा
पहिल्या बॉलवरती 2 धावा जर सोडल्या तर अतिशय सुरेख अशी गोलंदाजी या ठिकाणी केली. हो हो हो, हापी चेंडू इथे मात्र खेळण्यात अपयश. षटक समाप्ती. 2 षटकानंतर आपण पाहतोय त्या 9 धावा. इथे मात्र फील्ड विस्तारेल. चला स्पीड घ्यायचं आहे. 9 रन झाल्या, 2 ओव्हर झाल्यात आतापर्यंत, 3 विकेट. चला फास्ट घ्यायचं आहे. तुम टायमर लावला गेलेला आहे. 10 मिनिटं झालेत. पाच षटकं जर 20 मिनिटात नाही झाले तर ओहो हो, इथे मात्र चांगला चेंडूचं प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. लेफ्टर हा असं. इथे मात्र बोल्ड 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जवळजवळ शेवटची 7 चेंडू झालेत. एकही धाव त्या ठिकाणी आली नाहीये. 7 चेंडू, एकही धाव नाहीये. ओ हो हो, 8वा देखील चेंडू या ठिकाणी डॉट टाकला गेलाय. 8वा देखील चेंडू या ठिकाणी डॉट टाकला गेलाय. 9 धावा, 3 बाद 9, 2.4 षटकांचा खेळ झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू, डॉट पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय. 2.5 षटकांचा खेळ झाला. इथे मात्र डॉट षटक जाता की काय असं वाटत होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती मात्र एक धाव घेतली आहे आणि 3 षटकं झाली आहेत. 10 धावा झाल्यात. नवनाथ यांनी मात्र 2 षटकामध्ये 8 धावा दिल्या आहेत आणि 2 फलंदाज मात्र माघारी पाठवल्यात. 3 षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत करता आल्यात. दहा मिनिटांचा खेळ झालाय. 3 ओव्हर संपल्यात. नवनाथ बाहेर आला वाटतं. 5 मिनिट चांगली ओव्हर टाकली. इथे मात्र ओ हो हो हो, इथे मात्र बडाळे पाटील यांनी मात्र फिल्डिंग. मनोज हडवळे मात्र या ठिकाणी फील्डवरती आलेत. अतिशय अनुभवी खेळाडू. पडझड मात्र थोडीशी झाली आहे. चौकार या ठिकाणी गेलाय. चला चला फास्ट घ्या, फास्ट घ्या, काय असेल ते फास्ट घ्या. वाईड पद्धतीचा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय. अतिरिक्त धावेत वाढ होते. 15 धावा फलकावरती लागल्यात.
ओ हो, इथे मात्र चांगला चेंडू संपन्न झालाय, निर्धाव असा चेंडू संपन्न झालाय. 3.1 षटकांचा खेळ झालाय. 15 धावा धावफलक, 2 षटकांचा खेळ झालाय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र चेंडू चांगला टोलावला गेलाय. युट्यूब कॅमेऱ्याच्या जवळून अगदी 1 बाउन्स चौकार त्या ठिकाणी मारला गेलाय. बॅटर नाना पंडित यांच्या मात्र बॅटमधून आलाय तो चौकार. 2 चौकार आतापर्यंत या षटकामध्ये त्यांच्याकडनं आले आहेत. 19 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे मात्र हाफ पिच चेंडू त्या ठिकाणी टाकला गेलाय आणि हाफ पिच चेंडूवरती इथे मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू संपन्न झालाय. नवनाथ भगत यांची गोलंदाजी 1.4 षटकामध्ये 11 धावा दिल्यात. एक फलंदाज मात्र माघारी पाठवलाय. फुल टॉस असा चेंडू, त्याच्यावरती होईल का विकेट? इथे मात्र विकेट घेतली गेली आहे. प्रकाश यांच्या हातामध्ये गेलेला चेंडू तिथे मात्र घेण्यात त्यांना यश आलंय. प्रकाश यांनी मात्र कॅच सोडला नाही आणि चौथा फलंदाज देखील या ठिकाणी माघारी परततोय, तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचतोय. 3.5 षटकांचा खेळ झालाय. 4 बाद 19 धावफलक आहे. सुंदर असा प्रकाश यांनी घेतलेला कॅच. अक्षय चोरगे हे मात्र असतील फलंदाजीसाठी. एक बॉल असणार आहे, एक वाईट बॉल होता. 3.5 षटकामध्ये 19 धावा धावफलकावरती लागल्यात. अक्षय चोरगे मात्र फलंदाजीसाठी असतील. गोलंदाज नवनाथ भगत सज्जाद रनअप घेतात. अंपायरला क्रॉस करून चेंडू टाकतील. चेंडू मात्र हवेत जाईल. इथे मात्र होणार नाही, होईल असे मात्र संघ खेळाडू त्या ठिकाणी म्हणत होते. मात्र ते खरं झालं. 20 धावा धावफलकावरती लागल्या. 4 षटकांचा खेळ झाला. अजून ते हे षटक आहे. या षटकामध्ये इथे मात्र करण फलंदाजीसाठी येईल. इथे मात्र 5वं षटक घेऊन येतील ते करण. मात्र चेंडू टोलावला गेलाय. चेंडू जाईल का सीमा रेषे पार? देवून जाईल षटकार. 6 धावा या ठिकाणी वसूल होतील. 6 धावा या ठिकाणी आल्यात. धावफलक जर आपण पाहिला तर 26 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा चेंडूवरती येईल का षटकार? इथे मात्र कॅच सोडण्यात आलाय. चौकार वसूल झालाय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती मात्र 10 धावा घेण्यात इथे मात्र यश आलंय. ज्या गोलंदाजानं आतापर्यंत चांगली कामगिरी केली त्याच गोलंदाजाला मात्र या ठिकाणी बदललं जात आहे. गोलंदाज करण 2 बॉल. तिसरा चेंडू तिकडे टोलावण्यात मात्र यश आले. पुन्हा एकदा देऊन जाईल चौकार. 4 धावा.
34 धावा धावफलकावरती लागल्या. 4.3 षटकांचा खेळ झालाय. हे षटक मात्र चांगलं महागडं ठरतंय. आतापर्यंत अक्षय चोरगे मात्र चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करतायत. खोऱ्यानं धावा वसूल करतात. 4 चेंडू 15 धावा त्या ठिकाणी केल्या गेल्यात. समोरच्या रेषेत जाईल षटकार. 6 धावा. भिरकावून दिलेला चेंडू. चेंडू मात्र जाईल सीमा रेषे पार. रवी मात्र चांगल्याच उत्साहामध्ये दिसतात. आज बिली बावडीला त्या ठिकाणी मागे टाकतील रवी मात्र चांगल्या स्टाईलनं गोलंदाजी त्या ठिकाणी सॉरी अंपायरिंग त्या ठिकाणी करतात. वेगवेगळ्या स्टाईलनं त्या ठिकाणी इशारे दिले जातात. पुन्हा एकदा चेंडू हवे ते इथं मात्र झेल बाद होईल का? पुन्हा इथे कॅच सोडला जाईल. 2 धावा होतील. 4.5 षटकानंतर 42 धावा. या षटकाचा जर विचार केला आपण तर 6-4 4-6-2 असा हा या विश्लेषण असणार आहे या षटकाचं. 22 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकामध्ये आतापर्यंत 20 धावा दिल्या होत्या 4 षटकामध्ये. एका षटकात 22 धावा आल्यात. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा 1 रन. म्हणजे आतापर्यंत 4 षटकात फक्त 20 धावा आल्या होत्या. हे एकट्या बहादरानं दिल्या 23 धावा. म्हणजे टीम वेगळी आणि मी वेगळा. 5 टाइम मध्ये 1 मिनिट शिल्लक राहिलंय. म्हणजे काही गरज नाही त्यांना. 1 मिनिट राहिलं होतं. चला 43 धावा धावफलक. रवींद्र रानडे मात्र या ठिकाणी येतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज असतील. शेवटचं षटक आपल्या खांद्यावरती घेऊन अनुभवी खेळाडू आहेत. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती प्रहार देऊन जाईल. नो प्लस षटकार. 6 धावा म्हणजे 7 धावा या चेंडूवरती येतील. एकही बॉल नाहीये. 7 धावा मात्र त्या ठिकाणी येतील. शेवटचे 7 जर चेंडू बघितले आपण तर जवळजवळ 29 रन या 7 चेंडूवरती आलेत. शेवटचे 7 चेंडू. पहिल्या 24 चेंडूवरती फक्त 20 धावा. .2 षटकांचा खेळ समाप्त. 5.1 षटकाचा खेळ समाप्त. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून किती? 5 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कवर असेल ते राहुल वरपे. ओ हो इथे मात्र मोठी चूक या ठिकाणी केली गेली आहे. फलंदाज जो अतिशय घातक फलंदाजी त्या ठिकाणी करतो त्याला मात्र जीवदान दिलंय. 4 चेंडू खेळण्यासाठी त्याला वरदान दिलं गेलंय. 4 चेंडू शिल्लक आहेत. 5.2 षटकांचा खेळ झालाय. 50 धावा धावफलकावरती लागल्यात. अजून किती? अक्षय मात्र या ठिकाणी टोलवण्याच्या प्रयत्नात होते परंतु काहीसा चेंडू बॅट पासून दूर. 3 चेंडू शिल्लक राहिलेत. अक्षय चोरगे मात्र 11 चेंडू 30 धावावरती खेळतायत. मॅचचं रूप मात्र बदलून टाकलंय. मॅचचं रूपडं मात्र बदलून टाकलंय. अक्षय येण्याच्या आधी 20 धावा धावफलकावरती होत्या मात्र त्याला 50 पर्यंत घेऊन गेलेत. मैदान मात्र या ठिकाणी प्रेक्षकांना गसागस भरलाय. वाईड चेंडू या ठिकाणी अतिरिक्त धावेत पुन्हा एकदा वाढ होते. 51 धावा धावफलकावरती लागतात. 5.3 षटकांचा खेळ झालाय. इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जाईल तो अंपायरचा इशारा येणं मात्र बाकी आहे. अंपायर काय देतील?
हो हे केलं, रिव्ह्यू घेतलं बघा. इथे मात्र थर्ड अंपायर निर्णय देतील चेंडू कशा पद्धतीने येईल, वाईट की नो या ठिकाणी निर्णय येईल. नो बॉल इज, इथे मात्र नो फ्री हिट. इथे फ्री हिटचा मात्र चांगला समाचार, अक्षय यांनी मात्र घेतलाय षटकार, वसूल केलाय. 58 धावा फलकावरती लागल्या, अजून 2 चेंडू शिल्लक. अडतीस 36 धावावरती ते खेळतात. 13 चेंडू 36, 14 चेंडू 37 वरती खेळतायत ते फलंदाज. मनोज यांनी मात्र या ठिकाणी सिक्सर मारला, तर बाबूभाई यांच्याकडनं, बाबू मोरे यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. 6 मारावं लागेल. मन्नूभाऊ मुजुमले इथे मात्र दंडित केलं जाईल का, इथे मात्र ओव्हरथ्रोची रन होईल का, वाईट बॉल टाकला जाईल. 1 धाव तर होईल. 1+1 2 धावा. वाईटचा इशारा दिला गेलाय. 60 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचे 11 चेंडू जर बघितले तर 40 धावा दिल्यात. शेवटचे 11 चेंडू. वाईट +1, वाईट +1 या. इथे अक्षय यांनी मात्र चेंडू टोलावून दिलाय. चेंडू जाईल तो षटकारासाठी 6 धावा. 67-68 टू विन. त्यांनी नाही, ते दुसऱ्याने मारलं. चाल 68 टू विन. शेवटचे जर आपण 12 चेंडू जर बघितले तर जवळजवळ 47 धावा त्या शेवटच्या 12 चेंडू वरती आल्यात. चला लवकर लवकर घ्या. कोंढणपूर संघ लवकर फील्ड सजवा. कोंढणपूर संघ फील्ड सजवा. चला 2 बॅटर पाठवा. इथे मात्र भव्य दिव्य असं आयोजन या ठिकाणी केलं जात आहे. शिवगंगा स्टेडियम शिवापूर, आणि असं आयोजनाचं प्रमुख काम केलं जात आहे ते शिवगंगा प्रीमियर लीग या कमिटीचं भव्य दिव्य असं आयोजन. आणि जिल्हा प्रमुख चषक भरवण्यात मात्र महत्वाची भूमिका बजावली ती आदरणीय रमेश बापू कोंडे पाटील, त्याचबरोबर आदरणीय रुपालीताई कोंडे पाटील यांनी या ठिकाणी भव्य दिव्य असं आयोजन केलं. आणि आयोजनामध्ये जर विचार आपण केला तर खऱ्या अर्थानं ग्राउंडचं आयोजन आणि आयोजकामध्ये महत्वाची भूमिका जी पार पाडली ती श्रीकांतप्पा पवार, त्याचबरोबर राजेंद्रजी डिंबळे साहेब, त्याचबरोबर सागरदादा धोंडे, सुशीलदादा दिघे, स्वप्नीलजी कोंडे, संतोषजी गोगावले, संजयजी गोगावले, सागरजी जरांडे या सर्वांनी मात्र सुंदर असं आयोजन या शिवगंगा स्टेडियम मध्ये दिलंय. शिवगंगा क्रिकेट लीग जी भरली जाती तिची जी बॉडी आहे त्या बॉडीने मात्र या ठिकाणी सुंदर असं आयोजन या जिल्हा प्रमुख चषक 2025 असं आयोजन केलं गेलं आहे. आणि ही जी या स्पर्धेचं विशेष असं आहे
की डोंगरदऱ्यातील जे सर्व हे दोन हा जो जिल्हा परिषद गट आहे 42 नंबर खेड शिवापूर खानापूर गट या गटामधील मर्यादित जे काय मॅच आहेत याच गटामध्ये असणारे जे संघ आहेत जी गावं आहेत त्या गावांच्या मॅचेस एकमेकां विरुद्ध या ठिकाणी भरवल्या गेल्या वेगवेगळ्या हाफमध्ये या ठिकाणी मॅचेस भरवल्या गेल्या वेगवेगळ्या गटामध्ये भरवल्या गेल्या आणि सर्व या 42 नंबर जो जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी मात्र चांगल्या पद्धतीनं आयोजन आदरणीय रमेश बापू कोंडे असतील श्रीमती रुपालीताई कोंडे पाटील असतील या सर्वांनी या ठिकाणी आयोजन केलंय भव्य दिवस असं आयोजन खेळाडूंना खेळण्यासाठी संधी निर्माण करून दिली आहे आत्ताच जर मॅच आपण बघितली तर खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये या आयोजनाला चला टायमिंग लावला जातोय तुमचा चला टाइम जरा संपत आलाय म्हणजे अंधार पडण्याची सुरुवात होतीये हे खेळाडू या बौलीवाले बॅटर कोण कोण आहे नवनाथ आणि 12 प्लेयर या कोणीतरी प्रशांत शिंदे नवनाथ दोन फलंदाज बॅटिंग साठी असतील एक जण या रे कोणीतरी या एक जण या कोणीतरी चला बौली एक जण या इथे मात्र पहिल्या चेंडूवरती धाव मिळेल एक गोलंदाजी मार्कवर असतील बाळा मुजुमले यांना पहिल्या मॅच मध्ये सकाळची जी मॉर्निंगला मॅच झाली पहिली मॅच झाली त्या पहिल्या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी केली होती आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता आता कशी कामगिरी होणार हेही आपण पाहणार आहोत अजूनही 35 चेंडू 67 धावांची गरज हो 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 इथे मात्र हुकमाचा एक्का मात्र या ठिकाणी मागे जातोय नवनाथ याला मात्र माघारी परतावं लागतंय बाळा मुजुमले मात्र चांगल्या गोलंदाजीसाठी या ठिकाणी माहीर आहेत नवीन फलंदाज कोण आहे अनिकेत इथे मात्र असेल अनिकेत किरवे हा मात्र फलंदाज त्या ठिकाणी असेल अजूनही चौतीस चेंडू 67 धावांची अजून देखील गरज आहे एक बाद एक असा हा धावफलक आहे दोन चेंडू संपन्न झालेत ओ हो हो इथे मात्र चेंडू हवेत फिल्डर पासून काहीसा दूर देऊन जाईल षटकार 6 धावा या 6 धावेबरोबर संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर ती होईल 7 धावा अजूनही 33 चेंडू 61 धावांची गरज असणार आहे या 33 चेंडूवरती 61 धावा गरजेच्या आहेत अशीच फटकेबाजी करावी लागणार आहे बॅट वरती चांगला घेतला मिडल द बॅट आणि त्यावरती मात्र षटकार वसूल केला गेला येते का बॉल आहे का की दुसरा बॉल घ्यायचा आहे आलाय मॅच बॉल येतोय या मॅच बॉल द्या मॅच बॉल येतोय मॅच बॉल फेकला गेलाय 3 चेंडू संपन्न झालेत 7 धावा फलकावरती लागल्यात 33 चेंडू 61 धावांची गरज पुन्हा एकदा सरळ रेषेत मारलेला फटका देऊन जाईल पुन्हा एकदा षटकार 6 धावा पुन्हा एकदा येतील षटकार पुन्हा एकदा येईल इथे मात्र 4 चेंडू संपन्न झालेत 13 धावा फलकावरती लागल्यात अजूनही 32 चेंडू आणि धावा असतील त्या फक्त 55 इथे मात्र चेंडू मात्र सुरेख टार्गेट टाकण्यात यश आलंय शेवटचा चेंडू असणाऱ्या षटकातील 13 धावा फलकावरती लागल्यात
इथे मात्र बॅट वरती आलेला चेंडू वळवण्यात मात्र यश आलंय, टोलवण्यात मात्र यश आलंय. त्या ठिकाणी फिल्डर धावतायत, काय होईल, जाईल का चौकार? इथे मात्र चौकार गेलाय. षटक पूर्ती, 17 धावा फलकावरती लागल्यात. नो बॉल चेक करा, नो बॉल आहे का चेक करा अगोदरच. शेवटचा चेंडू काय होईल, धाकधूक त्या ठिकाणी वाढते. बॉल आहे, फेअर बॉल आहे, फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी. सो आफ्टर 1 ओव्हर the score is 17 runs with the loss of 1 wicket. Bahuli require 55 runs, sorry 51 धावांची गरज आहे. 30 बॉल 51 धावा. अनिकेत मात्र 4 चेंडू 16 धावावरती खेळतोय. 2 खणखणीत षटकार, 1 चौकार त्यांच्या बॅट मधून आलाय. पंडित नाना गोलंदाजी मार्क वरती आलेत. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी हाताळला गेलाय आणि पहिला चेंडू अंती फक्त 1.1 षटकानंतर 17 धावा फलकावरती. अजूनही 29-51 असं हे समीकरण. बहुली कोंढणपूर अशी ही मॅच. इथे मात्र फक्त 1 धाव त्या ठिकाणी होईल. एका धावेबरोबर संघाची धावसंख्या वाढेल, धावामध्ये वाढ होईल. एका धावेच्या मदतीने धावफलक सरकेल थोडासा पुढे, तो 18 धावावरती जाऊन थांबेल. पुढे असतील ते. इथे कॅच होईल, गॅप मधून चेंडू टोलवण्यात मात्र यश येईल. ओ हो, इथे मात्र अडवण्याचा प्रयत्न केला परंतु 4 या ठिकाणी अडवू शकले नाहीत. 4 धावा त्या ठिकाणी होतील. 22 धावा धावफलकावरती लागतील. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. अनिकेत किरवे मात्र फलंदाजीसाठी सज्ज आहे. जवळजवळ 400च्या स्ट्राईकनं 5 चेंडूवरती 20 धावा त्यांनी केल्या. 2 चौकार 2 षटकार वसूल केलेत. अजून देखील 27-46 समीकरण आहे. इथे मात्र ओ हो, इथे जाईल का पुन्हा चौकार? अडवण्यात मात्र यश येईल परंतु अडवला नाही. त्या ठिकाणी चेंडू जाईल पुन्हा एकदा. चौकार, 4 धावा. 6 चेंडू 24 धावा. अनिकेत किरवे गोलंदाजी मार्क वरती असतील ते पंडित नाना मोजुमले. फुल टॉस चेंडू त्या ठिकाणी अडवला जाईल कारण डीपचा फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहे. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 25 चेंडू 41 धावांची गरज आहे. 25-41. या चेंडूवरती मात्र फटका बहारदार. चेंडू जाईल सीमारे से पार, देऊन जाईल 1 बाउन्स. चौकार, 4 धावा. 2 षटक संपली आहेत. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 24 चेंडू 37 धावांची गरज. 24-37. 41 runs required in just 37 runs required in just 24 balls. 37 धावा गरजेच्या आहेत. 24 बॉल शिल्लक राहिलेत. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय जिल्हा प्रमुख चषक 2025. गोलंदाजी मार्कवर असतील ते कविराज तांबे. सामना करतील प्रशांत शिंदे आणि अनिकेत किरवी मात्र नॉन स्ट्राईक एंडला जाऊन थांबतील. 7 चेंडू 25 धावा केल्यात. 3 चौकार 2 षटकार वसूल केलेत. इथे मात्र चेंडू जाईल का सीमारे से पार, देऊन जाईल कौ कॉर्नर वरती षटकार. 6 धावा. What a shot that is by the batter Aniket Kirve. Kaviraj comes into the attack from the over the wicket. Kaviraj to Aniket.
Aniket is doing well here for the team. Bahuli 37 runs on the board. 2.1 overs is complete. So 37 runs. 31 धावा अजूनही करायच्यात. 23 बॉल. इथे मात्र माती खाल्ली जाते ती कीपर यांनी मात्र ड्रॉप केला गेलाय. अनिकेत किरवे याचा कॅच मात्र सोडला गेलाय. बऱ्याच वेळा म्हटलं जातं कॅच विन द मॅच. माता इथे कॅच मात्र ड्रॉप केलाय. कॅच सोडलाय की मॅच सोडली काही वेळात कळणार आहे. 22 चेंडू 31 धावांची गरज आहे. एक धाव. इथे मात्र एक धाव घेतली गेली आहे. हातातला चेंडू एक धाव घेतली गेली. अजूनही 21 चेंडू. एकवीस चेंडू 30 धावांची गरज. इथे मात्र 2 होतील का 3 होतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु 2 धावे त्या ठिकाणी समाधान मानावं लागेल. फिल्डर मात्र त्या ठिकाणी तैनात होते. फिल्डर कडनं फील्ड केला जाईल. थ्रो फेकला जाईल. जोपर्यंत थ्रो पोहोचेल तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी वसूल झाल्या. 2.4 षटकानंतर 40 धावा फलकावरती लागल्यात. इथे मात्र प्रशांत शिंदे यांना मात्र माघारी परतावं लागतंय. बोल्ड मात्र या ठिकाणी घेण्यात यश आलंय. कविराज यांना 5व्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी बोल्ड केला गेलाय. फलंदाज प्रशांत यांना मात्र माघारी परतवलाय. 6 बॉल खेळलेत. 8 रन मात्र त्यांना फक्त करता आलेत. इथे मात्र आता नवीन बॅटर मैदानात येईल ते प्रकाश गायकवाड. प्रकाश गायकवाड असतील. अजूनही 19 चेंडू 28 धावांची गरज आहे. इथे मात्र मोठ्या फटक्यासाठी प्रकाश यांना जावं लागेल, जेणेकरून पुढच्या जे षटक आहेत 3 षटक त्यामध्ये कमीत कमी धावा करता येतील. सो 28 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 19 बॉल्स. फुल टॉस असा चेंडू. या चेंडूवरती मात्र धावा किती येतील. फक्त 1 धाव त्या ठिकाणी वसूल केली गेली आहे. बॉल मात्र फेअर का. बॉल फेअर आहे. षटक समाप्ती. 3 षटकानंतर 41 धावा. कोणी बॅटिंग नाही घेतलंय का. नाही घेतलं कोणी नाही घेतलं. ठीक आहे चला. तीन षटकानंतर 41 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 41 धावा ज्या आता लागल्यात त्या अजूनही 27 धावांची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18-27 असं समीकरण आहे. प्रकाश त्या ठिकाणी असतील. निर्धाव चेंडूचं रूपांतर निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी झालाय. 17-27 असं समीकरण. बहुली वर्सेस कोंढणपूर. ओ हो इथे मात्र आउट या ठिकाणी होतील फलंदाज प्रकाश गायकवाड. दुसरा कुठला फलंदाज येईल. नवनाथ भगत या ठिकाणी येतील बॅटिंगसाठी. अजूनही 16 चेंडू 27 धावांची गरज आहे. सतरा चेंडू 16 चेंडू 27 धावांची अजून देखील गरज आहे. अनिकेत किरवे एका बाजूने मात्र किल्ला लढवत आहेत. 10 चेंडू मध्ये 32 धावा केल्यात. 3 चौकार 3 षटकार वसूल केल्यात. आणि एका बाजूने मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज मात्र आउट होतोय.
पुन्हा एकदा या ठिकाणी हलकासा कट त्या ठिकाणी झाला. एक धाव घेतली जाईल. अनिकेत यांच्याकडे स्ट्राईक येईल. 3.3 षटकानंतर या ठिकाणी आपण पाहतोय ते अनिकेत किरवे मात्र येथील बॅटिंगसाठी. आतापर्यंत 15 चेंडू 26 धावांची अजून देखील गरज आहे. 42 धावा धावफलकावरती लागल्यात. अनिकेत 10 चेंडू 32 धावावरती खेळतायत. ओ हो, इथे मात्र वाईटचा इशारा. वाईट +1 अशा 2 धावा येतील. 44 धावा धावफलकावरती लागतील. अजून देखील 15 चेंडू 24 धावांची गरज आहे. परंतु या षटकाला खऱ्या अर्थानं मानलं पाहिजे. आतापर्यंत अनिकेत हे मात्र एका बाजूने किल्ला लढवत आहेत. एका बाजूने एका पाठोपाठ एक फलंदाज त्या ठिकाणी आउट होतोय. अजून देखील 14 चेंडू 24 धावांची गरज आहे. 14 चेंडू 24 धावांची गरज आहे. 44 धावा धावफलकावरती लावल्या. 4 फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचल्यात. पंधरा मिनिटं झालीत तुमची. 15 मिनिटं झाली आहेत. अजून 5 मिनिटं राहिली आहेत. अजून या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला जवळजवळ 1.2 षटकांचा खेळ संपवायचा आहे. अन्यथा तुमचा पुढचा जो काही षटक असेल पुढच्या षटकामध्ये तुमचा एक खेळाडू आत असेल. नाना पंडित यांची गोलंदाजी या षटकामध्ये खऱ्या अर्थानं त्यांना दाद दिली पाहिजे. 2 विकेट या ठिकाणी घेतल्या आहेत. रनआउटच्या स्वरूपात एक जरी असली. हो 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 हो, व्हॉट अँड बॉल दॅट इज बाय नाना पंडित. नाना पंडित यांनी मात्र चांगली गोलंदाजी. 2 फलंदाजाला या ठिकाणी आउट केले. काय षटक टाकलंय हे षटक मात्र या ठिकाणी टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच ठरेल का. 4 मिनिटं राहिलेत अजून. कोंढणपूर संघाला 4 मिनिटं राहिलेत अजून. तुम्हाला षटक संपवायचं. या 4 मिनिटात तुम्हाला एक षटक संपवायचं आहे. अन्यथा 5व्या षटकामध्ये तुमचे 4च फिल्डर आउटफिल्डला असतील. बाकी फिल्डर तुमचे इनफिल्डला येतील. 30 यार्डच्या आतमध्ये येतील. 5.14 झालेत. 5 वाजून 18 मिनिटाला तुम्हाला हा या चेंडूतील या षटकातील शेवटचा चेंडू संपवायचा आहे. इथे मात्र थोडंसं फील्ड मध्ये चेंज होत आहे. 5 फिल्डर मात्र बाहेर आहेत. लॉंग ऑन डीप मिड ऑफ त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर कव्हरचा फिल्डर देखील त्या ठिकाणी आहे. डीप कव्हरचा फिल्डर देखील त्या ठिकाणी. 11 चेंडू अजूनही गरज आहे ती. 24 धावा. अकरा 22. इथे मात्र किती धावा होतील. 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल. दुसरी धाव होईल का. त्या ठिकाणी फलंदाज मात्र पोहोचेल. थोडासा मात्र त्या ठिकाणी कॅच घेण्यात म्हणजे कलेक्ट करण्यात मात्र त्या ठिकाणी थोडीशी चूक झाली. फलंदाज मात्र त्या ठिकाणी पोहोचलाय. 10 चेंडू 20 धावांची अजून देखील गरज असणार आहे. कविराज यांची गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये 2 धावा या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी आल्या आहेत. कविराज त्या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आलेत. इथे मात्र 2 रन डिक्लेअर असतील. 2 धावा डिक्लेअर असतील.
9 चेंडू 18 धावांची गरज पुन्हा एकदा असेल. 9-18 असं समीकरण असणार आहे. 50 धावा धावफलकावरती लागल्यात बहुली या संघाच्या. ओ हो हो, इथे मात्र किरवे यांचा खेळ मात्र खलास केलाय. कविराज यांची गोलंदाजी. पंडित नाना यांनी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच घेतलाय. गोलंदाजी चांगली केली. क्रिकेटचा नाद खऱ्या अर्थानं अण्णा म्हणतात की क्रिकेटचा नाद खूपच खतरनाक आहे. एक षटक कशा पद्धतीनं गेम चेंज करू शकतो. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर क्रिकेट खेळ म्हणजे विश्वकर्त्याच्या अविरत रथावर धावणारा जो सर्वात श्रेष्ठ अश्व आहे त्याच्यावरती धावण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे. ज्या ज्या वेळेला आपल्या मनामध्ये कुठला खेळ येईल त्या मनाला त्या वेळेला आपल्या मनाला आनंदित करून टाकणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटच्या खेळावरती आपण एवढे प्रेम करतो जेवढं प्रेम आपण कधी आपल्या बायकोवरती आपल्या प्रेयसीवरती देखील करत नाही. त्याही पेक्षा जास्त प्रेम आपण एखाद्या खेळावर करतो. तो खेळ म्हणजे क्रिकेट आणि त्याचंच प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येत आहे. ही शिवापूरची क्रिकेट पंढरी, शिवापूरचं हे मैदान जी क्रिकेट पंढरी या ठिकाणी म्हटली जाते. शिवगंगा स्टेडियम शिवापूर. नो बॉल चेक करायचं. नो बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी चेक करतील नो बॉल साठी. ओ राईट का? येस, ओ राईटचा नो बॉल या ठिकाणी चेक केला जातोय. फेअर डिलिव्हरी आहे. 6-16. अरे पण 6 चेंडू 16 धावांची गरज आहे. 6-16. आधी अडसूड. इथे मात्र जोरदार अपील अंपायरनं मात्र फेटाळलाय. राहुल वरपे, दीपक गायकवाड या ठिकाणी असतील. राजाभाऊ सनस हे देखील आलेत. त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. ओ हो, इथे मात्र कॅच घेतला जातोय. कॅच विन मॅच. 5 चेंडू 16 धावा आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण पाहतोय ते 4 चेंडू 16 धावांची पुन्हा एकदा गरज असेल. 6 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जातील. 8व्या नंबर साठी येईल कोण? 5-16 4-16 4-16 असं हे समीकरण असणार आहे. राहुल वरपे आणि त्यांना साथ देतील ते त्यांचे साथीदार मंगेश गायकवाड. इथे मात्र किती धावा होतील? 2 धावा होतील का? 2 धावा कशा पद्धतीने केल्या जातील? इथे मात्र फक्त सिंगल त्या ठिकाणी केली का? 3 चेंडू गरज असेल. तीन 14 असं समीकरण असेल. 2 काढले.
इथे मात्र ऑफच्या दिशेने चांगले फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला गेला. 2 चेंडू 14 धावा अजून देखील असतील. ती 2 चेंडू 14 धावांची गरज. अजून देखील मॅच ऑन आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार गेले. एखादा नो आला, वाईड आला, त्यावरती नो वरती जर षटकार गेला अजून देखील मॅच होऊ शकते, मॅच बनू शकते. परंतु त्यासाठी इथे मात्र मला वाटते बहुलिया संघाने हार मात्र पत्करली. खेळाडू मात्र पवेलियनच्या दिशेनं बाहेर जाताना दिसत आहेत. चांगला खेळ त्यांचा देखील आपण पाहिला. आणि इथे मात्र मॅच संपली आहे. जवळजवळ 12 धावा. राजाभाऊ सनस आपण देखील या ठिकाणी यायचं. आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.